आणि मागासवर्गीय आयोगाचे सदस्य किल्लारीकर बोलतायत, थेट जाऊयात। राज्य सरकारचं असं मत होतं किंवा आयोगातल्या काही सदस्यांचं आणि राज्य सरकारने जे सल्लागार नेमलेत त्यांचं की एक लिमिटेड स्वरूपाची अशी चौकशी करायची आणि त्या आधारे मराठा आरक्षण द्यायचं। पण माझी अशी भूमिका आहे की महाराष्ट्रातल्या सर्व समाजाचं पूर्ण सर्वेक्षण झालं पाहिजे, त्या आधारे तुलनात्मक अभ्यास झाला पाहिजे। कारण ज्या पद्धतीने सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायमूर्तींनी निकाल दिलेला आहे तो पाहता आणि आज जे वितुष्टतेचं वातावरण वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून किंवा मेळाव्याच्या माध्यमातून महाराष्ट्रात निर्माण झाले ते सोडवायचं असेल, महाराष्ट्राला पुन्हा विकासाच्या मार्गाने घेऊन जायचं असेल तर महाराष्ट्राची संपूर्ण जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे। नाही, ती नावं मी बाहेर सांगणं योग्य नाहीये, मी माझी भूमिका मांडतो। आयोगाचा जर विचार केला असेल काल तुम्ही राजीनामा दिला, काही मुद्द्यांमध्ये एकात्मता झाली, पण काही पक्षाचे लोक देखील आयोगात बसल्याचा आरोप आता विरोधी पक्षाकडून केला जातो। त्याचा काही सदस्य आहेत, काही प्रवक्ते आहेत, काही दबाव येतोय बाकी पक्षांकडून। हे बघा, बाहेर ते कुठल्या पदावरती आहेत याचा आणि त्यांनी आत मांडलेल्या भूमिकेचा फारसा काही परस्पर संबंध नसतो, कारण हे क्वासाई ज्युडिशियल स्वरूपाचं काम आहे। बाहेरच्या स्वरूपामध्ये ते समाजाची सेवा वेगवेगळ्या माध्यमातून जरी करत असतील तरी सुद्धा आयोगामध्ये बसल्यानंतर तटस्थपणे भूमिका घेणं अपेक्षित असतं आणि ती घेतली पाहिजे। समजा आयोगामध्ये मी ओबीसीचा सदस्य म्हणून बसलेला असेल किंवा मी मराठा समाजाचा म्हणून बसलेला असेल तर म्हणून माझी भूमिका ही माझ्या त्या संबंधित जातीशी रिलेटेड असली नाही पाहिजे। आपण संपूर्ण महाराष्ट्राच्या समाजाचा विचार करावा लागतो। पण तशी भूमिका होती का आतमध्ये? तशी भूमिका मांडली का काही प्रवक्त्यांनी किंवा काही पक्षाच्या पदाधिकारी? नाही, सगळ्यांनी आपापली मतं मांडली होती, त्याचा विचार करण्यात आला। पण कुठल्याही एका विशिष्ट निर्णयापर्यंत बहुमताच्या आधारे कालच्या बैठकीत निर्णय होऊ शकला नाही, त्याच्यामुळे ती बैठक 22 साठी पोस्टपोन करण्यात आली। नाही, पण सगळ्यात साहेबांचा महाराष्ट्रामध्ये जनगणना संपूर्ण जनगणना झाली पाहिजे जातनिहाय याला पाठिंबा आहे। आणि यासाठी साहेब कुणाला बोलणार आहेत, मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहेत, काय बोलले? मी साहेबांना विनंती केलेली आहे की आपण राज्य सरकारकडे आग्रह धरावा आणि सर्वपक्षीय बैठक बोलवण्यास त्यांना भाग पाडावा आणि त्या माध्यमातून हा प्रश्न सुटावा। कारण महाराष्ट्रामध्ये जे असंतुलित असं आणि विषमतेचं जातीय राजकारण किंवा जातीय मतभेद झालेले आहेत ते मिटले पाहिजेत। ते मिटले तरच महाराष्ट्र विकासाकडे जाऊ शकेल। नाही, काही विशिष्ट समाजाकडून बोललं जातंय की काही पक्षाचे पदाधिकारी हे मागासवर्ग आयोगाचे सदस्य आहेत, त्यांच्याकडून याच्यामध्ये दुजाभाव केला जातोय। अशा सदस्यांना आयोगात राहणे कितपत योग्य आहे? नाही, त्यांची जी भूमिका आयोगामध्ये होती ती पाहता मला असं वाटतं की त्यांनी त्यांच्या पक्षीय बाबी आयोगामध्ये येऊ दिलेल्या नाहीत। तर BL किल्लारीकर हे बोलत होते, त्यांनी शरद पवार यांची भेट घेतलेली आहे आणि माझी भूमिका सरकारला न पटल्यानं राजीनामा देण्याचा निर्णय घेतला असं त्यांनी म्हटलंय। तर वेगळा प्रवर्ग बनवून मराठ्यांना आरक्षण देण्याची माझी भूमिका असल्याचं त्यांनी म्हटलंय। काल बैठक झालेली होती मागासवर्ग आयोगाची आणि त्या बैठकीच्या नंतर किल्लारीकर यांनी राजीनामा दिलेला होता।